नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांना अत्यंत खुशखबर देणारी अशी गोष्ट आणि अशी अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। मी डॉक्टर देवश्री महाजन तुमचं पुन्हा एकदा माऊली करियर काउन्सिलिंग तर्फे आमच्या YouTube चॅनलला स्वागत करते। आणि जर तुम्ही BMS साठी प्लॅन करत असणार तर तुम्ही एकदम उत्तम व्हिडिओवर आला आहात आणि हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला सर्व कॉलेजेस बद्दल इनटेक आणि त्यांचा कट ऑफ काय असणार आहे, त्यांचा कट ऑफ वाढेल की कमी होईल ते सर्व आपण शेवटपर्यंत बघणार आहोत। एकदम इन डिटेल आपण बघणार आहोत। आणि जर तुम्ही BMS साठी प्लॅन करत असणार तर तुम्ही BMS साठी अत्यंत खुश खबर ही अशी आहे आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणून स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत, फक्त नीट बघा। आता जर आपण पहिलं कॉलेज बघितलं महाराष्ट्राचं बाबर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, सांगलीचं आपल्याला कॉलेज दिसतंय। त्याचा आपण इनटेक बघून घेऊ किती आहे, तर 60 चा इनटेक आहे। आता तुमच्या मनात एक शंका राहील की 60 चा इनटेक आहे तर आपल्याला 60 जे सीट्स आहेत तेवढे भेटतील का एका कॉलेजला? तर नाही, 60 सीट आपल्याला का नाही भेटणार, कारण आपलं ऑल इंडिया कोटाचं जे इनटेक राहतं ते 50% राहतं। वेट, तुम्हाला नीट समजवते। आता एकदम सोप्या भाषेत जर आपण बोलायचं म्हटलं तर ऑल इंडिया कोटामध्ये काय राहतं, आपण आपले 15% सीट्स राहतात। तर 15% मध्ये किती, म्हणजे 60 पैकी जर 15% सीट आपण काढले तर 9 सीट आपले निघाले तिथेच। परत आपलं जे IQ कोटा राहतो, म्हणजे ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो, ज्याला आपण 3 पट फीस देतो, म्हणजे मॅनेजमेंट कोटामध्ये आपल्याला जर 1 लाख फी आहे तर आपल्याला 3 पट म्हणजे 3 लाख रुपये प्रति वर्ष तिथे द्यावे लागतात। तर त्याचे जे सीट्स राहतात त्याचे पण 15% सीट्स तिथे राहतात। म्हणजे इथे पण आपले 9 सीट्स निघाले, इकडचे 9 इकडचे 9, टोटल झाले 18, म्हणजे 60 मधून आपले 18 सीट्स तर असेच जात आहे। आपल्याला पूर्ण 60 सीट्स भेटत नाही, आपल्याला फक्त स्टेट कोटामधले 85% सीट्स जे ते भेटत आहे। तर आपले तिथं 18 सीट्स गेले, आता उरले किती, 42 सीट आपल्या हातात आहे। तर तेवढे 42 सीट आपण आपल्या रिझर्वेशनसाठी अप्लाय करू शकतो। आपल्या रिझर्वेशनमध्ये ते तेवढे राहतील आपल्या डोमेसाईलसाठी, तर तेवढे तुम्हाला 42 सीट भेटतील। आता पुढचं कॉलेज जर बघितलं तर आम्ही तुम्हाला सर्व कॉलेजेसचं काय इनटेक राहील त्यांचा पूर्ण कॅल्क्युलेशन करून किती टोटल सीट्स आपल्याला भेटतात ते सर्व आपण शेवटी बघूया, फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता जर अजून काही कॉलेज आहे ते देवग्रामचं कॉलेज आहे। देवग्राम म्हणजे कुठे, नागपूरला ते प्रेझेंट आहे। अंत्योदया कॉलेज आहे, त्याचं पण 60चं इनटेक आहे, त्याचं पण सेम, म्हणजे तुम्हाला 42 सीट तुमच्या हातात भेटत आहे। नंतरचं कॉलेज कोणतं आहे तर कर्नाटकचं कॉलेज आहे। नंतरचं महाराष्ट्राचं कॉलेज हे श्री समर्थ आयुर्वेद मेडिकल कॉलेज तुम्हाला दिसतंय। रिधोराचं कॉलेज आहे, अकोला डिस्ट्रिक्टमध्ये हे प्रेझेंट आहे, इथं तुम्हाला दिसत असेल। आता याचं सीट इनटेक किती, तर 100चं सीट इनटेक आहे। याचं थोडं कॅल्क्युलेशन वेगळं होतं। याचं कॅल्क्युलेशन कसं होईल, आता बघा, 100चं 15% म्हणजे किती, तर 100चं 15% म्हणजे 15 सीट्स, परत त्याचे अजून 15% म्हणजे ऑल इंडिया कोटाचे 15 आणि IQ कोटाचे 15, म्हणजे 30 सीट आपल्या आशेत जात आहे। 30 सीट गेले तर आपल्याला हातात किती उरत आहेत, आपल्याला 70 सीट जे ते उरत आहे। तर 70 सीट तुमच्या हातात आहे, 70 सीट तुम्ही त्याच्यामध्ये अप्लाय करू शकतात। नंतर आपलं इथं 6वं कॉलेज म्हणजे डॉक्टर प्रफुल्ल पाटील आयुर्वेद मेडिकल कॉलेज, कुठलं आहे तर पथरीचं हे कॉलेज आहे, परभणी पथरी रोडला प्रेझेंट आहे, परभणी डिस्ट्रिक्टचं कॉलेज आहे। त्याचं पण 100च्या सीट इनटेक आहे, म्हणजे 70 सीट्स तुमच्या हातात आहे। आता मध्य प्रदेशचं नंतर कॉलेज, आता महाराष्ट्राचं आपण फक्त महाराष्ट्राचे कॉलेजेस बघूया, कारण आपल्याला सेकंड राऊंडला महाराष्ट्राचेच कॉलेजेस जे आहेत ॲप्लिकेबल राहतील। डॉक्टर विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक कॉलेज कुठलं आहे तर राहाता डिस्ट्रिक्ट, तालुका डिस्ट्रिक्ट कोणतं आहे, अहिल्यानगर, राहाता तालुका आणि अहिल्यानगर डिस्ट्रिक्टमध्ये हे प्रेझेंट आहे। याचं पण 100चं सीट इनटेक आपल्याला दिसतोय। 9वं कॉलेज छत्तीसगडचं आहे। आता महाराष्ट्राचं आपल्याला हे PG मेडिकल कॉलेज दिसतंय, संतभूमी नगजिरी चौपाले तालुका अँड डिस्ट्रिक्ट कोणतं आहे तर नंदुरबार डिस्ट्रिक्टमध्ये हे प्रेझेंट आहे। महाराष्ट्राच्या 100चं सीट इनटेक आहे, म्हणजे 70 सीट्स आपल्या हातात आहे। नंतर महाराष्ट्राचं कॉलेजमध्ये कोणतं, तक्षशिला आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पिटल रिसर्च सेंटर, कुठलं, खेडा करंजलाड वाशिमचं कॉलेज आहे। तर याचा पण सीट इनटेक 60चा आहे, तुम्हाला 42 सीट भेटतील। नंतरचं आपलं कॉलेज येतं समर्थ आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, बंगारवाडीचं कॉलेज आहे आणि जुन्नर डिस्ट्रिक्ट पुण्याला प्रेझेंट आहे, तालुका जुन्नर। तर इथलं कॉलेजचं सीट इनटेक पण आपण बघून घेऊया, 60चं सीट इनटेक आहे। नंतर शिवप्रिया आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, इथला तालुका कलमेश्वर आहे आणि डिस्ट्रिक्ट नागपूर आहे। तर याचं पण सीट इनटेक। आता आपण इथं कोणत्या गोष्टी बघणार आहे, फक्त आपण कॉलेजचं नाव आणि सीट इनटेकच बघूया। आता परमिशन स्टेटस तुम्ही इथं वाचू शकता जर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये इंटरेस्ट आहे तर। जर तुम्ही प्लॅन करता की आपल्याला स्पेसिफिक कॉलेजमध्ये जायचं, जर तुम्ही परभणी डिस्ट्रिक्टला बिलॉंग करताय आणि तुम्हाला वाटतं की आपलं हे कॉलेज जवळ आहे, तर तुम्ही त्याची इन्फॉर्मेशन इथं बघू शकतात। नंतर हे तिथं परमिशन कधी दिलेली आहे, त्यांनी परमिशनसाठी अप्लाय कधी केलं होतं, हे सर्व आता इन्फॉर्मेशन दिलेली आहे। ते गव्हर्नमेंट एडेड आहे, प्रायव्हेट की डीम्ड आहे, तर आता सध्या जे आपण कॉलेज बघितलं ते सर्व प्रायव्हेटच होते। आतापर्यंत आपल्याला कोणतं डीम किंवा गव्हर्नमेंट दिसलं नाही, तर आपण सध्या प्रायव्हेट कॉलेजेसबद्दलच डिस्कस करत आहोत। नंतर येतं डॉक्टर NG फुल आयुर्वेद कॉलेज, कुठलं अहिल्यानगरचं आपल्याला कॉलेज दिसतंय। तर त्याचा सीट इनटेक कितीचा आहे, 100चं सीट इनटेक आपल्याला दिसतोय। नंतर महाराष्ट्राचं कॉलेज येतं आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज देवरी गोंदिया, महाराष्ट्राचं कॉलेज 60। बस एवढे 16 कॉलेजेसमधून आपले जे टोटल महाराष्ट्राचे कॉलेजेस आहे ते टोटल 11 होते। आणि याचा आता टोटल सीट्स आपल्याला बघायची, तर टोटल सीट्स अराउंड जर तुम्ही बघितले तर तुम्हाला 500 सीट्स टोटल भेटतील।
जर तुम्ही नीट कॅल्क्युलेट केलं तर आधी सर्व 60चे 42 म्हणून कॅल्क्युलेट करा आणि 100चे जे ते 70 म्हणून कॅल्क्युलेट करा. नंतर तुम्हाला जे टोटल सीट इनटेक आहे तो भेटून जाईल की अराउंड 500 तो राहील. आता आपण गोष्ट केली कट ऑफ बद्दल. तर कट ऑफ नेहमी जो जात राहतो ना, तो 4 ते 5 मार्कांनी कमी होत राहतो. जास्त काही आपला कट ऑफ जो आहे तो कमी होत नसतो. 4 to 5 मार्क्स 4 ते 5 मार्कांनी कमी होत असतो. जर तुम्हाला वाटतं की सेकंड राऊंडमध्ये आपला जो आपले मार्क्स आहे ते 310 आहे, कट ऑफ गेला 320चा, तर तुमचा नंबर लागेल का? तर नाही. खूप कमी चान्सेस आहे की तुमचा नंबर लागू शकतो. कॅटेगरी वाईज ते पण डिपेंड करतं. जर आपण ओपनची गोष्ट केली तर ओपनमध्ये इतका कमी कट ऑफ जात नसतो, 4 ते 5 मार्कांनी कमी असतो. जर SC STची कॅटेगरीची गोष्ट केली तर 7-8 मार्कांनी कमी जातो कट ऑफ. पण आपण सध्या ओपनला ग्राह्य धरूनच कट ऑफ बद्दल डिस्कस करूयात. आता ही झाली आताची गोष्ट की जर कॉलेज ॲड झाले नसते तर काय. पण आता कॉलेज ॲड झाले, आपल्याला टोटल 500 सीट जे ते इन्क्रीमेंट दिसते, तर कट ऑफमध्ये काय फरक पडेल? तर 2-3 मार्काचा अजून फरक पडू शकतो. जर तुमचा कट ऑफ जात होता नॉर्मली 4 ते 5 मार्कांनी कमी, तर आता तो जाऊ शकतो काहीतरी 6-7 किंवा 7-8 मार्कांनी कमी जाऊ शकतो. जिथं तुमचा नंबर तिसऱ्या राऊंडला लागणार होता तिथं तुमचा नंबर सेकंड राऊंडला पण लागू शकतो, याची पण तुम्ही शकतात. जर तुम्ही एकदम बाउंड्री लाईनला आहे, जर तुमचं फक्त 2-3 मार्कांनी नंबर लागायचा बाकी राहिला आहे फर्स्ट राऊंडमध्ये, तर सेकंड राऊंडमध्ये तुमचा नंबर नक्की लागेल. पण तुम्हाला कोणत्या गोष्टी जे ते लक्षात ठेवल्या पाहिजे ते म्हणजे एकतर प्रेफरन्स लिस्ट नीट बनवा, जे चांगले कॉलेजेस आहेत वरती ठेवा, जे लोएस्ट कॉलेजेस खाली ठेवा. कट ऑफ अकॉर्डिंग बिलकुल पण प्रेफरन्स लिस्ट बनवू नका, ही सर्वात चुकीची पद्धत आहे प्रेफरन्स लिस्ट बनवायची. नंतर तिसरी गोष्ट म्हणजे कोणती लक्षात ठेवायची, तर आपले कॉलेजेस जे ते टोटल 100 येत आहे का, आपले जे टोटल कॉलेजेस आहेत त्याच्याहून आपण कमी टाकले का, कमी टाकू नका. आपल्याला जर कॉलेजेस दिले, आपल्याला लिंक दिलेली आहे, आपल्याला जर ते एक प्रोव्हाइड केलं आहे त्यांनी सुविधा की आपण किती पण कॉलेजेस टाकू शकतो, मग हाईघाई करू नका. जर तुम्हाला 100 कॉलेजेस आहे ऑप्शनमध्ये, जर तुम्हाला ऑप्शन आहे की तुम्ही गव्हर्नमेंट पण भरू शकतात, प्रायव्हेट पण भरू शकतात, नंतर तुम्ही IQ कोटा ट्राय करा, तर तसं करा. कारण आधीच जर तुम्ही 40च कॉलेज टाकताय किंवा 20च कॉलेज टाकताय, तुमचे जर मार्क्स खूप कमी आहे तुम्ही फक्त गव्हर्नमेंट टाकताय, तर तुम्ही कसं काय एक्सपेक्ट करताय की तुमचा नंबर लागेल? कारण कट ऑफ खूप जास्त हाय गेला आहे, तो आपण समजू शकतो. तर तुम्ही कॉलेजेस पण टाका. जर तुम्ही कॉलेजेसच टाकत नाही, जर तुम्ही समोरच्याला ऑप्शनच देत नाही सिलेक्शन करायला, तर कसं काय तुमचं सिलेक्शन जे ते अलॉटमेंट होईल? ते होणार नाही. जर तुम्ही टाकताय 100च्या 100 कॉलेज, तर आपल्याला 90% चान्सेस राहतात चांगल्या स्कोरवाल्यांना की आपलं अलॉटमेंट होईलच. पण जर तुम्ही एकदमच कमी कॉलेजेस टाकताय तर अलॉटमेंट होणार नाही. तुम्ही चॉईसेस जास्त टाका, म्हणजे कसं तर ज्या कॉलेजचा कट ऑफ कमी आहे ना ते कॉलेज तुम्हाला लागूनच जाईल याची गॅरंटी असते. सेकंड राऊंडला तरी तुम्ही जास्तीत जास्त कॉलेजेस टाका, बिलकुल विचार करू नका. जर आपल्याला त्यांनी प्रोव्हाइड केली आहे तशी सुविधा तर तुम्ही त्याचा यूज करा. मी तुम्हाला पूर्ण कॉलेज अकॉर्डिंग आपला कट ऑफ कसं जाणार आहे, कॉलेज अकॉर्डिंग कितीचा कट ऑफ आपला राऊंड 1चा गेलेला आहे आणि किती आता सेकंड राऊंडला जाईल ते सर्व आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, ते विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा आणि जर तुम्हाला आमची पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करा. इट्स 8275518480. या नंबरला लवकरात लवकर कॉल करा, कारण आता वेळ राहिलेली नाही आहे. आमचे खूप लिमिटेड सीट्स असतात आणि ते फुल भरण्यात आलेले आहे. तुम्ही फक्त लवकर पेड काउन्सिलिंग म्हणून मेसेज टाका. BMS म्हणून पण मेसेज टाकू शकतात, BMS पेड काउन्सिलिंग किंवा MBBS पेड काउन्सिलिंग. नंतर आम्ही तुम्हाला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करू. आमचे टीम मेंबर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील, ते तुम्हाला फीसचं स्ट्रक्चर पाठवतील, डिटेल्स पाठवतील आणि तुम्हाला तिकडनं पेमेंट करून आमची जी प्रोसेस आहे ती आम्ही स्टार्ट करू. एवढीच आपली प्रोसेस आहे. फक्त तुम्हाला लवकर जे ते स्टेप अप करायचं आहे, म्हणजे आम्ही आमच्या साईडने जे ते लवकर तुम्हाला प्रोसेस करण्यात मदत करू शकतो. जे आपले चान्सेस राहतात ना लागायचे ते तरी जास्त वाढतात, कारण काउन्सिलर आपल्याला त्या पद्धतीने सजेस्ट करत राहतो सर्व गोष्टी. आणि जर तुम्ही आतापर्यंत आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलं नसेल तर लवकर जॉईन करा. यूट्यूबला आणि व्हॉट्सअप चॅनलला तुम्हाला सर्व जे अपडेटेड डिटेल्स आहे, सर्व जे अपडेटेड इन्फॉर्मेशन आहे रिलेटेड टू नीट काउन्सिलिंग ते सर्व टाइम टू टाइम भेटत राहते. धन्यवाद.